सर्व महापुरुषांना या ठिकाणी त्रिवार असं अभिवादन। पुणे लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना काही गोष्टींवरती आपण गांभीर्यपूर्वक विचार करणार आहोत का नाही हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे। कारण या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी फोडाफोडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये राज्य करतंय, यंत्रणांचा गैरवापर केला जातो। ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, याचा सर्वाचा गैरवापर करून पक्षांची फोडाफोडी करून सर्व पक्षांना आपल्या कवेत कसं ठेवता येईल, इथला विरोधी पक्ष कसा संपवता येईल आणि हुकुमशाही कशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लादता येईल यासाठी प्रयत्न करताना भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्याला मुळात सकट उकडून टाकायचं असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे बाबासाहेबांच्या नातूंना आपण ताकद देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। कारण मोदी सरकार ज्यावेळेस 2014 ला सत्तेवरती आलं त्यावेळेस त्यांनी काय काय आश्वासनं आपल्याला दिली होती। आपल्याला महागाई कमी होईल असं सांगितलेलं होतं, परंतु 70 रुपयाचं पेट्रोल त्या ठिकाणी 105 रुपयांवरती नेऊन ठेवलंय। डाळींचे भाव त्या ठिकाणी गगनाला भिडलेले आहेत। 400 रुपयांना मिळणारा जो काही घरगुती गॅस आहे तो सुद्धा आज 1100 रुपयाला आपल्याला त्या ठिकाणी खरेदी करावा लागतोय। महागाई असेल, बेरोजगारी असेल, वर्षाला 2 कोटी नोकऱ्यांचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी दिलेलं होतं, परंतु 2 कोटी काय पुण्याच्या जवळच फॉक्सकॉन वेदांता सारखा प्रकल्प असेल किंवा आपली मुंबई मधले डायमंड फॅक्टरी असेल, सर्व काही गुजरातला पळवून नेण्याचं हे षडयंत्र। म्हणून पंतप्रधान मोदी हे भारताचे नसून, भारताचे पंतप्रधान नसून त्या ठिकाणी गुजरातचे पंतप्रधान आहेत का काय असा आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न वाटतो। बाळासाहेब आंबेडकरांनी आपण सगळे पाहत होतो आपण की या वाटाघाटीच्या चर्चा त्या ठिकाणी चालू होत्या। मागच्या लोकसभेला सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काय मागितलं होतं तर फक्त पडलेल्या तुमच्या सलग 5 वर्ष पडलेल्या, 5 वेळा पडलेल्या कुठल्याही 12 जागा महाराष्ट्रातल्या आम्हाला द्या आणि त्या बदल्यात महाराष्ट्रभर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ। परंतु इथलं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, वंचितांच्या हातामध्ये सत्ता त्यांना द्यायची नाही। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत। बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचं नाही आणि त्याच्यामुळे हरलेल्या जागा सुद्धा त्या ठिकाणी आपल्यासोबत शेअर न करण्याची मानसिकता काँग्रेस राष्ट्रवादीने मागे दाखवली। यावेळेस सुद्धा वाटाघाटीच्या चर्चा चालू झाल्या। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मागणी केली की ओबीसींचं 15 ओबीसी आपण 48 पैकी महाविकास आघाडी म्हणून आम्ही तुमच्या सोबत जर आलो तर त्या ठिकाणी 15 ओबीसींना आपण त्या ठिकाणी संधी देऊ, 3 अल्पसंख्याकांना आपण त्या ठिकाणी संधी देऊ आणि मराठा समाजाचं नेतृत्व जरांगे पाटलांच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी उभं राहतंय, त्यांना सुद्धा जालन्यामधून आपण त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे। ही काही अपेक्षा चुकीची होती असं मला तरी एक फुलेशाह आंबेडकरवादी विचारवंत म्हणून, एक वैचारिक म्हणून त्या ठिकाणी वाटत नाही। आणि म्हणून मित्र, आपल्याला त्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक त्या ठिकाणी देण्यात आली। पहिल्या बैठकीचं ज्यावेळेस निमंत्रण देण्यात आलं त्यावेळेस आपल्या राज्याचे उपाध्यक्ष मान्य धैर्यवान फुंडकर सर यांना त्या ठिकाणी 1 ते 1.5 तास बाहेर बसवण्यात आलं, तरी सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक पे जा रहे हो, रैंप वॉक पे? मॉर्निंग वॉक। प्रोटीन एक्स लीजिए और कल्ट के सभी मर्चेंडाइज पे 500 का डिस्काउंट पाइए। मतलब स्ट्रेंथ भी स्टाइल भी। हरी नाउ। स्टेटमेंट केलं की आम्ही आमचा मान अपमान बाजूला ठेवू, परंतु भारतीय जनता पार्टीला जर त्या ठिकाणी सत्तेवरून खाली खेचायचं असेल तर त्या ठिकाणी पुढच्या बैठकीला मी त्या ठिकाणी जाणार आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बैठकीला गेले, सगळ्या गोष्टी झाले, परंतु शेवटपर्यंत त्यांनी आपल्याला समाविष्ट करून त्या ठिकाणी घेतलं नाही। आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, दोन्ही राष्ट्रीय पक्षांची त्या ठिकाणी निवडणूक लढवताना दमछाक होते। सुनील भाऊ 2च मिनिटात संपवतो। दमछाक होते त्या ठिकाणी बाबासाहेबांचे नातू भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दंड थोपटून मैदानामध्ये एकटे उभे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ताकद देणं आपलं काम आहे। इथले काँग्रेस म्हणते तुमचं मत भाजपच्या बी टीम आहे,
तुम्ही वंचितला मतदान केलं की भाजपला जाते, परंतु मला त्यांना सांगणं आहे आणि इथल्या सर्व जनतेला सुद्धा सांगणं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं कुठलंही दिलेलं मत त्या ठिकाणी वाया जात नाही. आघाडी नाही झाली तरी चालेल, युती नाही झाली तरी चालेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपली मताची टक्केवारी त्या ठिकाणी आपल्याला वाढवायची आहे. आपल्याला कायमचं चिन्ह त्या ठिकाणी मिळवायचं आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करायचे आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पुण्यामध्ये तर आपण त्या ठिकाणी तात्यांना निवडून आणणारच आहोत, परंतु महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी आपलं या तिसरा टप्पा असेल, चौथा टप्पा असेल, पाचवा टप्पा असेल, आपले जे काय नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, सगळ्यांना फोन करून सांगा की बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि येणाऱ्या काळामध्ये तात्यांना आपल्याला संसदेत त्या ठिकाणी पाठवायचंय. त्यामुळे 9 नंबरचं बटन, रोड रोलर, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, सगळ्यांना आता सपाट करून टाकायचंय आणि तात्यांना त्या ठिकाणी आपल्याला संसदेत पाठवायचंय. एवढे या ठिकाणी बोलतो. त्यामुळे रोड रोलर समोरचं बटन त्या ठिकाणी दाबून आपण तात्यांना सगळे प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय कराल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण सर्वजण क्रिकेट बघतो.